नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांची कथा. कापडी सरांची ही कथा मी घेतली आहे त्यांच्या अक्कल हुशारी ह्या कथासंग्रहातनं आणि कथेचं नाव आहे वरपरीक्षा. ऐकूयात. संध्याकाळचे 6 वाजून गेले होते आणि परेश कॉफी हाऊसमध्ये नेहमीच्या कोपऱ्यातल्या टेबलाशी बसून नेमाची वाट बघत होता. एकदा कॉफी हाऊसच्या भिंतीवरच्या घड्याळाकडे आणि एकदा कॉफी हाऊसच्या दर्शनी दाराकडे परेश आळीपाळीनं बघत बसला होता. नेमाचा अद्याप पत्ता नव्हता. आज परेशनं ठरवलं होतं, मनाशी पक्क करून टाकलं होतं की आज नेमाला तो महत्त्वाचा प्रश्न विचारायचाच. गेले 2-3 महिने किंवा कदाचित त्याहून जास्त अवधी पुढे सरकला होता आणि परेश तो प्रश्न विचारण्याच्या बाबतीत आज उद्या करत बसला होता. पण आता त्याच्या ध्यानी आलं होतं, हे असं चालणार नाही, मुळीच चालणार नाही. आज त्या प्रश्नाच्या बाबतीत आर या पार करायचंच हे त्यांनी मनोमन पक्क करून टाकलं होतं. नेमक्या प्रश्नांची जुळवाजुळव कधीच झाली होती. एकाच वाक्याचा तो प्रश्न त्याने आपल्या मनात इतक्या वेळा घोळवला होता की त्याला तो तोंडपाठ झालेला होता. ह्या क्षणी तो स्वतःशी पुटपुटत होता, काय ग नीमा, आपण असं एकमेकांना अधूनमधून भेटत राहण्यात वेळ घालवण्यापेक्षा सरळ लग्न करून मोकळे होऊयात का? या महत्त्वाच्या प्रश्नाचं सबंध वाक्य एका दमात कुठेही न अडखळता नेमाच्या कानावर घालण्यासाठी तो आज कमालीचा आतुर झालेला होता आणि नेमाच्या यायची लक्षणं काही दिसत नव्हती. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. अरे यार, नेमा आपल्या आजच्या भेटीला बुट्टी मारायला बघती वाटतं. कुठलं तरी कारण सांगून ती आजची भेट टाळणार. तर आता तीच समोर नसेल तर तो प्रश्न कोणाला विचारणार? मगापासून काय आणू असं म्हणून विचारणाऱ्या पोऱ्याला आपल्याकडे नाराजीच्या नजरेनं आणखी किती वेळ काही न खाता पिता हे गिराईक का खुर्ची अडकून बसलंय असा प्रश्न स्वतःशी उपस्थित करू बघणाऱ्या गल्ल्यावरच्या कॉफी हाऊसच्या मालकाला विचारायचा का काय सांगायचं काय त्याला? आणि अचानक त्याला त्याच्या दिशेनं येणारी नेमा दिसली. कॉफी हाऊसच्या दारातनं ती त्याच्याकडे येत होती. मग आपला हा मोबाईल वाजतोय तो तरी कोणाचा? परेशनं क्षणभर मोबाईल बघितला, खटका दाबून पॉवर ऑफ करून टाकली. आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाच्या उच्चाराच्या वेळी परेशला आपला मोबाईल वाजायला अजिबात नको होता. दरम्यान नेमा त्याच्या टेबलापाशी पोहोचली, त्याच्या समोरच्या खुर्चीत धापदिशी बसली आणि तिने नेहमीचे 2 प्रश्न उपस्थित केले. मला इथे पोचायला उशीर झालाय का रे? कधीपासून वाट बघतोयस? मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, परेश गंभीर स्वरात म्हणाला. विचार की, पण त्याच्या आधी ऑर्डर देऊयात का रे? मला खूप भूक लागली आहे रे. आजूबाजूला कुठे वेटर दिसतोय का ते बघत नेमा म्हणाली. हे नेमाचं नेहमीचंच आहे. आल्या आल्या ती जाहीर करून टाकते की तिला खूप भूक लागली आहे. ती कॉफी हाऊसमध्ये येते ते आपल्याला भेटायला येते का भूक भागवायला येते? परेशला प्रश्न पाडला. अरे असा प्रश्नचिन्हासारखा बागदार चेहरा करून काय बघतोयस? ऑर्डर दे की, बोलव की त्या वेटरला. रे गे, म्हणजे आत्ताच्या आत्ता तिला तो प्रश्न आपल्याला विचारता येणार नाही. तर पुढच्या घटना परेशला पाठ होत्या. आता वेटर जवळ आला की ही त्याला मिसळपाव आणि कॉफीची ऑर्डर ऐकवणार आणि त्यावर ताव मारता मारता 4 इकडच्या 4 तिकडच्या गप्पा ऐकवणार. आपल्याला तोंड उघडण्यासाठी 1 मिनिटाचा सुद्धा ती वेळ देणार नाही. मग आपण आपला तो जीवन मरणाचा होऊ बघणारा प्रश्न विचारायचा आहे तो केव्हा? हे असंच चाललं तर जगाच्या अंतापर्यंत वाट बघत बसायला लागणार का काय? दरम्यान वेटर आला. नेमानं त्याला ऑर्डर ऐकवली. त्याने मिसळपावची डिश टेबलवर ठेवली आणि नेमा मिसळपावचा समाचार घेण्यात दंग झाली. परेशला काही खायचं नव्हतंच, त्यामुळे केवळ नेमाच्या गोड चेहऱ्याकडे एकटक नजर लावून बसण्याशिवाय दुसरं त्यांनी काही केलं नाही. मध्येच तिने आपलं खाणं थांबवलं आणि काय रे, फक्त माझ्याकडे बघून तुझं पोट भरतं का असं डोळे किंचित मोठे करून विचारत पुढे विचारलं की बाय द वे, आज मिसळपाव मस्त आहे, तुझ्यासाठी पण मागवू का रे? परेशने दीर्घ सुस्कारा सोडला. त्याची खात्रीच पडली
की आपला तो जीवन मरणाचा प्रश्न मिसळ पावात बुडाला, पार तळाशी गेला. तेवढ्यात काहीतरी आठवल्यासारखं निमानं विचारलं, अरे आले आले तू म्हणाला होतास ना महत्त्वाचं काहीतरी विचारायचं म्हणून, विचार ना, मी ऐकते. अरे नाही, तुझं खाणं पूर्ण होऊ देत. परेशला तिचं ते अर्धं ऐकणं अर्धं खाणं पसंतच नव्हतं. त्यात खाण्यात जास्त लक्ष आणि त्याच्या विचारण्याकडे अजिबात लक्ष नाही, असं होण्याचा धोका जास्त होता. जशी तुझी मर्जी. पण काय रे, मी डिश रिपीट करायला सांगितली आहे, ते तुझ्या कानावर गेलं आहे ना? मिसळपावचा चमचा चाटून पुसून साफ करत निमाने विचारलं. हो, तुझं खाणं पूर्ण नाही, संपूर्ण होऊ दे, मग निवांत सांगता येईल. असं म्हणतोयस का? मग होऊ दे तुझ्या मनासारखं. पण तुला एक सांगायचं राहिलं, आज जास्त वेळ मला थांबायला काही जमणार नाही. हे आटोपलं तुझं काय ते ऐकलं की मी लगेच निघणार आहे बरं का. दुसऱ्यांदा मागवलेल्या मिसळपावच्या प्लेटकडे बघत निमा म्हणाली, अरे बापरे, म्हणजे तू लगेच निघणार म्हणतेस? मग आलीस कशासाठी? अरे तुझ्या भेटीचा खाडा होऊ नये म्हणून आले मी. शिवाय मला जाम भूक लागली होती रे. आणखीन थोडा वेळ रिकाम्या पोटी गेला असताना तर मी खालीच कोसळले असते बघ. आणखी एक म्हणजे तुला बघायला आले. तू माझी वाट बघत बसलेला असतोस का नाही, त्यावेळीची तुझी पोज मला खूप आवडते बघ. अच्छा, म्हणजे तुला आवडतं म्हणून काय आयुष्यभर मी तुझी अशी वाट बघत बसू का इथे? परेशनं उपरोधिक सुरात विचारलं. नाही नाही, नको नको, तुला तितका वेळ इथे बसायला कॉफी हाऊसचा मालक देईल असं काही मला वाटत नाही. निमानं त्याच उपरोधिक सुरात परेशला ऐकून टाकलं. पुढची 1-2 मिनटं अशीच गेली. निमाची कॉफी झाली. रुमालानं तोंड पुसत ती उभी राहिली आणि म्हणाली, मी चालले बरं का. अगं थांब की थोडा वेळ, बाहेर काय घोडा बांधून आलीस का तू? परेशनी हे तिला विचारलं. हे बघ, तुला हवं तर थांबते, पण 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आज मला तुला देता नाही येणार. आणि ह्या 2 मिनिटात आपण करायचं काय? एकमेकांची तोंड बघत बसायचं? अरे हां, तुला काहीतरी महत्त्वाचं विचारायचं होतं ना, ते विचारून टाक की. इथे नको, आपण बाहेर जाऊया, शेजारच्या बागेत बसूया प्लीज. ती दोघं कॉफी हाऊसच्या बाहेर आली. जवळच्या बागेत त्यांनी एक जागा निवडली. निमा म्हणाली, चल हो जा सुरू, चढदिशी सांग काय ते. परेशनी मग दीर्घ श्वास घेतला, त्याच वेगानं सोडून दिला. अंगात बऱ्यापैकी धाडस गोळा करायचा असेल तर दीर्घ श्वसनाची क्रिया करावी असं त्याने कुठंतरी वाचलेलं होतं. अरे सांग की काय ते, प्राणायाम कसला करत बसलायस? याला प्राणायाम नाही म्हणत, साधा श्वासोच्छवास करतोय बरं का मी. आणि अचानक त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, निमा. निमा, आपण असं अधूनमधून एकमेकांना भेटण्यात वेळ घालवण्याऐवजी सरळ लग्न करून मोकळं व्हायचं का गं? काय 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 पुन्हा 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 सांग, पुन्हा सांग. नाटकं नको करू ग तू. तू नीट ऐकलंयस, पुन्हा नाही ऐकवणार. अरे खरंच सांगतेय, मी काही नीट ऐकलेलं नाही, पण अंदाज करू शकते. कुणाच्या तरी लग्नाबद्दल तू काहीतरी म्हणत होतास. कुणाच्या नाही, माझ्या लग्नाबद्दल. अगं बाई, तू लग्न करायला निघालायस? फॅन्टॅस्टिक आयडिया आहे. अरे पण कुणाशी? आणि काय रे, लग्नानंतर तुझं माझं या इथे कॉफी हाऊसच्या परिसरात भेटणं बंद होईल का रे? नाही ना, आपण जोडीनं येत जाऊ. तू येशील जोडीने, पण माझं काय? आणि तू जोडीने आल्यानंतर माझं तिथे येणं बरं दिसेल का रे? मग तू सुद्धा कर ना लग्न. मी पण करू. कुणाशी करू रे? माझ्याशी कर. निमाच्या डोळ्यात रोखून बघत परेश म्हणाला, तुझ्याशी? काहीशा आश्चर्याने निमाने त्याला विचारलं. हो माझ्याशी. मला माहिती आहे ना, माझ्या इतका जवळचा मित्र तुझा दुसरा कोणीच नाही आहे. चुकीचं बोलतोय का मी? परेशचं निमाच्या डोळ्यात रोखून बघणं चालूच होतं. नाही ते बरोबर आहे रे, पण मला सांग, मित्र नवरा कसा काय बनू शकतो? निमानं परेशला एक गुगली टाकून दिला. का नाही बनू शकत? परेशनं तोच प्रश्न निमाला विचारून टाकला. अरे मित्र मित्र असतो आणि नवरा नवरा असतो. त्या दोघात गल्लत करून कसं चालेल अरे? त्यात गल्लत कसली आली अगं? आपलं मैत्रीचं नातं असंच चालू असू देत, त्यात नवऱ्याचं ॲडिशनल नातं आहे असं समजायचं. म्हणजे तुझी एखाद्याशी ओळख करून देताना मी असं म्हणायचं का की हा माझा मित्र नवरा? चिची, कसं तरी वाटतं रे, कानाला नाही योग्य वाटत. ते योग्य वाटत नसेल तर क्रम बदलून टाक ना. म्हण हा माझा नवरा मित्र. मला वाटतं हे कानाला योग्य नाही तर गोडसुद्धा वाटतंय बरं का. हे बघ परेश, तू माझा खूप छान असा मित्र आहेस. निमा, तू मला तुझा खूप छान नवरा व्हायची संधी दे, मग बघ मी दोन्ही नाती कशी छान निभावून नेत होती. असं म्हणतोयस?
आणि मग निमा परेशला खालपासून वरपर्यंत आणि त्याच नजरेनं वरून खालपर्यंत बघायला लागली. कसा वाटतोय मी? आतुरल्या सुरात परेशनं विचारलं. अगदीच काहीतरी नाहीस हे मला कबूल करायला पाहिजे. ठीक आहे, पण तू माझा नवरा बनू पाहत असशील ना तर परीक्षेला तोंड द्यावं लागेल. आहे तयारी? निमानं खणखणीत आवाजात विचारलं. परीक्षा? कसली परीक्षा ग? परेश किंचित गोंधळला. अरे वर परीक्षा. नाहीतरी तुम्ही पुरुष मंडळी लग्नाला सांगून आलेल्या मुलीची वधू परीक्षा घेता का नाही? आज तू मला सांगून आलायस, त्यामुळे तुझी परीक्षा घ्यायचा मला पूर्ण हक्क आहे. मी प्रश्न विचारीन, तू पटापटा उत्तरं देता पाहिजेत. पहिला प्रश्न, नाव काय आपलं? हे हा कसला प्रश्न? तुला ठाऊक आहे माझं नाव? परेशनं निमाच्या पहिल्या प्रश्नाला उडवूनच लावला. अरे हे बघ, मुलगी सांगून येते तेव्हा मुलाकडच्यांना तिचं पूर्ण नाव ठाऊक असतं, तरी तिला विचारलं जातं का नाही, मुली तुझं नाव काय ग? अगं ते म्हणजे संभाषण सुरू होण्यासाठी तसं विचारायची पद्धत आहे ना. असू दे असू दे. आणि हे बघ, सध्या तुझी वरपरीक्षा चालली आहे, त्यामुळे माझ्या प्रश्नांना मुकाट्यानं उत्तरं देण्यात तुझं हित आहे. तर माझा पहिला प्रश्न, परेश तुझं नाव काय? तुझ्या तोंडून आत्ता बाहेर पडलं ना तेच परेश. नाव सांग म्हटल्यावर पूर्ण नाव सांगायचं असतं, ठाऊक नाही का रे तुला? सांगतो. माझं पूर्ण नाव परेश सुरेंद्र किंजवडेकर. आडनाव फार लांबलंच काय रे तुझं? तुझ्याशी लग्न झाल्यानंतर चालू फॅशनप्रमाणे मी माझंही आडनाव जोडायचं ठरवलं तर माझं नाव होईल निमा पाणंदीकर किंजवडेकर. नाही, आडनावाच्या मुद्द्यावर मी तुला नापसंत करू शकते, पण वरपरीक्षा चालू ठेवावी लागेल. आणि मग परेशला पुन्हा एकदा आपाद मस्तक न्याहाळत निमानं विचारलं, तुझी उंची किती आहे रे? एव्हरेस्ट एवढी आहे. मी तुझ्या शारीरिक उंचीबद्दल विचारतीये. अच्छा असं आहे? मला वाटलं माझ्या बौद्धिक उंचीबद्दल विचारतीयस का? ऐक, मी उंचीत 5 फूट 8 इंच भरतो. 5 फूट 8 इंच? उंचीच्या मुद्द्यावर सुद्धा मी तुला नापसंत करू शकते, कारण मला माझा नवरा का नाही त्या प्रियांका चोपडाच्या नवऱ्यासारखा, म्हणजे त्या निक जोन्ससारखा हवा. बायकोच्या उंचीपेक्षा कमी उंचीचा नवरा मला हवा आहे, आणि तो वयात सुद्धा कमी हवा आहे. मला सांग, तुझं नेमकं वय काय आहे रे? निमाच्या या उंची आणि वयाच्या प्रश्नावर परेश थोडासा गडबडला, पण स्वतःला सावरत म्हणाला, हे काय तुझं जगावेगळं आपलं? अगं बहुसंख्य जोडप्यात नवरा हा बायकोपेक्षा उंच आणि वयाने मोठा असतो. ते बहुसंख्य जोडप्यांचं नको रे सांगू मला. माझा नवरा माझ्यापेक्षा उंच नकोय. अगं तू बुटक्या नवऱ्याबरोबर 4 जणात वावरायला लागले ना तर हसं होईल तुझं. माझ्या अंदाजाप्रमाणे तू 5 फूट 3 इंच आहेस आणि माझी उंची 5 फूट 8 इंच आहे. एकमेकांना परफेक्ट मॅच होणारी उंची आहे आपल्या दोघांची. पण मला नकोच आहे ना मॅच होणारी उंची. मला माझ्यापेक्षा बुटका नवरा पाहिजे. तसा तू नाही आहेस, हे तुझं डिस्क्वालिफिकेशन आहे. अगं पण नवऱ्याच्या कमी उंचीबद्दल तू एवढी आग्रही का म्हणून? ऐक, खरं म्हणजे अशा प्रकारचं स्पष्टीकरण द्यायला मी काय बांधलेली नाही आहे, पण तू माझा मित्र आहेस ना म्हणून सवलत देते मी. अरे नवऱ्याची उंची बायकोपेक्षा जास्त असेल का नाही तर तिला त्याच्याकडे बघताना बोलताना सारखी मान वर करावी लागते. मग अशाने मानेवर ताण येतो, स्पॉन्डिलायटिस होतो. मग आजकाल कित्येक स्त्रिया मानेला पट्टा लावून वावरतात का नाही, त्याच्या मागे हेच कारण आहे, उंचीत अधिक भरणारा नवरा. उलट नवरा उंचीत कमी असेल तर मान खाली घालून बोलणं सोपं जातं. शिवाय नवऱ्यासमोर बायको नम्र होऊन बोलतीये असं दिसतं. मानेच्या पट्ट्यापासून कायमची सुटका होते बाईची. परेशने निमाचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाला, अगं तुला माझी उंची तुझ्यापेक्षा कमी हवी आहे ना, मग त्याच्यावर उपाय आहे ना. तू उंच टाचाचे बूट वापर, मी फारसा तळ नसलेली चप्पल वापरीन, मग तर झालं. हो, आणि वयाचं काय, ते कसं ॲडजस्ट करणार आहेस? मला आधी एक सांग, तुला कमी वयाचा नवरा कशासाठी हवा आहे? अरे वय कमी असलं, उंची कमी असली की नवऱ्याला अंगठ्याखाली ठेवता येतं ना. मी तुझ्या अंगठ्याखाली राहायला तयार आहे, मग तर झालं. नाही आत्ता तयार आहे म्हणशील रे, लग्न झाल्यानंतर धुडकावून लावशील. नाही ग बाई धुडकावून लावणार, विश्वास ठेव की माझ्यावर. विश्वास मित्रावर ठेवता येतो, नवऱ्यावर नाही. अगं पण मी आवर्जून सांगतोय ना विश्वास ठेव म्हणून. ठीक आहे, हा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवून आपण इतर मुद्द्याबद्दल बोलू. तुला घरसफाई करता येते?
मी संध्याकाळी घरी परतल्यावर मला घर चकाचक दिसायला हवं. जमेल तुला? अगं न जमायला काय झालं, आपण घर सफायला एखादी बाई ठेवू शकतो ना. नाही हां, नाही नाही नाही, बाहेरच्या बाईला ते नाही जमणार. वादावादी होईल तिच्याशी, भांडणं होतील तिच्याशी. मला माझ्या मनाची आणि घराची शांती ढळू द्यायची नाही आहे. अमेरिकेत बघ, घरसफाई नवरा आणि बायको मिळून करतात. अगं तिथे घरकाम करणाऱ्या बायकांचा पगार घरमालकाला परवडत नाही. आपल्याकडे कमी पैशात त्या बायका मिळू शकतात. आणि मुख्य म्हणजे आपण अमेरिकेत राहणार नसून आपल्या प्रिय भारत देशात राहतो आहोत. बरं, तुला स्वयंपाक करता येतो? माझ्या आवडीची डिश तू स्वतः करू शकशील? अगं आजकाल हवे ते खाद्यपदार्थ फोन करून घर बसल्या मागवता येतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे तुझ्या आवडीची डिश म्हणजे काय? मिसळपाव. आत्ताच मिसळपावच्या 2 भाषा पोटात रिचवून आली आहेस तू. आपण कॉफी हाऊसच्या मालकाशी बोलायचं, स्टँडिंग ऑर्डर देऊन ठेवू त्याला. फक्त वेळ आणि दिवस तेवढा त्याला सांगायचा. अरे पण रोज रोज आपण बाहेरचे पदार्थ खायला लागलो तर आरोग्य बिघडेल आपलं. आजारी पडू की आपण. काळजी करू नको ग. उत्तम उत्तम उपचार करणारे डॉक्टर आहेत आपल्याकडे. अद्ययावत इस्पितळं आहेत आपल्याकडे. त्यांच्या मदतीनं आपले आजार चुटकीसरशी आपण पळवून लावू शकतो. नवरे मंडळींचा एक मोठा दुर्गुण मला या क्षणी आठवलाय. मला सांग, आंघोळीला जाताना तू तुझा टॉवेल घेऊन न्हाणीघरात जातोस ना रे? निमाच्या ह्या प्रश्नावर परेशनं स्वतःची जीभ चावली आणि अपराधी मुद्रेनं म्हणाला, खरं सांगायचं ना तर आंघोळीला जाताना मी टॉवेल न्यायचा विसरतो बरं का. पण माझी आई देते मला चढदिशी आणून. तुझ्या मातोश्रींनी तुला ही वाईट सवय लावली आहे. माझं म्हणशील ना तर तू न्हाणीघरात ओले त्या अवस्थेत कितीही बोंबा मारल्यास तरी मी काही तुला टॉवेल आणून देणार नाही. अगं पण मग अशाने मला सर्दी, ताप, खोकला होऊ शकतो. पुन्हा पुन्हा असे किरकोळ रोग व्हायला लागले तर निमोनिया होऊ शकतो. मग यावरचा एकमेव उपाय आहे ना, आंघोळीला जाताना टॉवेल घेऊन जाणं. बाय द वे मला सांग रे, प्रत्येक दिवशी तू आंघोळ करतोस ना, का आंघोळीची गोळी घ्यायची सवय आहे तुला? नाही नाही, माझी आई मला आंघोळ केल्याशिवाय खायला प्यायला घालतच नाही. त्यामुळे नित्याच्या आंघोळीची सवय करून घेतली मी. तू काळजी करू नको. तू लग्नानंतर एकदाही मला आंघोळीची आठवण करून द्यायचा प्रसंग तुझ्यावर येणार नाही याची हमी मी देतो पाहिजे तर. लक्षात असू द्या, आंघोळ न करण्याच्या मुद्द्यावर अमेरिकेत बायको नवऱ्यापासून घटस्फोट मिळवू शकते. न्यायाधीश महाराज सुद्धा कसलीही खिटखिट न करता तो घटस्फोट मान्य करतात. अगं पण ते तिकडे अमेरिकेत. आपल्याकडे कुठल्याही खटल्यावर तारीख पे तारीख पडू शकते म्हणजे काय? पडतेच ती. तरुणपणी घेऊ बघणारा घटस्फोट कोर्टाकडून मान्य होईपर्यंत म्हातारपण येतं. पण मी अशी वेळ तुझ्यावर येऊ देणारच नाही. मी तुला वाटल्या दिवसातून 2दा आंघोळ करीन. फक्त आमच्या नळाला पाणी यावं लागतं. ते काय ते तुला बघावं लागेल. बरं आता संपले का तुझे प्रश्न? का आणखीन काही आहेत? अर्थात माझे प्रश्न काही संपलेले नाही आहेत. अरे लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय मला घ्यायचा आहे. लग्न म्हणजे काही खायचं काम नाही आहे. नाही निश्चितच नाही आहे. आणि मिसळपाव खाण्या इतकं तर सोपं काम नाहीच आहे ते. माझी मस्करी केलेली आवडत नाही मला. लग्नाआधी मस्करी करतोयस, लग्नानंतर काय करशील ते बघशीलच की तू. मी काय काय आणि किती किती करणार आहे ते. परेश हसत हसत म्हणाला, हे बघ हे असंच चालणार असेल तर तुझी वरपरीक्षा गेली तेल लावत असं म्हणून मी निघून जाईन बरं का. निमा गंभीरपणे म्हणाली आणि उठून उभी सुद्धा राहिली. अगं पूर्ण कर ना तुझी वरपरीक्षा. अर्ध्यावरच काय ते, म्हणजे ना इधर ना उधर. काय तो सोक्षमोक्ष आज आणि आत्ता लागायलाच हवा बघ. परेशनी तिचा हात पकडला, तिला खाली बसवलं. तुला विडी सिगरेटचं व्यसन नाही आहे हे मला माहिती आहे. तो तुझा फार मोठा प्लस पॉईंट आहे. मला सांग, काही ना विडी सिगरेटचं नाही तर तपकिरीचं व्यसन असतं. नागपुडीत सारखे तपकिरीचे बार भरत असतात. अशांचे हातरुमालकने हे खूप घाणेरडे असतात. निमाला पुढे बोलू न देता परेश म्हणाला, अगं बघ मला ना तुझ्यावरचं प्रेम सोडलं तर दुसरं कुठलंही व्यसन नाही आहे. वाटलं स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मी. परेश आता इरेला पेटला होता. पण निमा म्हणाली, गुड, तुला कुठलंही लहान मोठं व्यसन नाही हे चांगलंच आहे. पण लग्नानंतर लागणार नाही याची गॅरंटी कोण देईल? अगं मी देतो ग. मी तुला सोडून कुठल्याही व्यसनाला जवळ करणार नाही. झालं समाधान? का आणखीन काही आहे? आहेत ना आहेत. हे सगळे जुजबी प्रश्न आहेत. महत्त्वाचा प्रश्न अजून विचारायचा आहे. प्रश्न विचारावा का नाही याबद्दलची आपल्या मनातली चलबिचल निमा लपवू शकली नाही. अगं तू विचार. अगदी खुशाल विचार. कुठलाही आड पडदा न ठेवता विचार.
हे बघ, मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाची 100 पैकी 100 गुण मिळवणारी उत्तरं देणार आहे. आत्तापर्यंत तू विचारलेले प्रश्न आणि मी दिलेली उत्तरं तुला निस्सीम पसंत पडली आहेत हे मला तुझ्या गोड चेहऱ्यावरनं ओळखता आलंय. तिची कळी खुलावी म्हणून परेश मुद्दाम म्हणाला. हे बघ, पुढचा प्रश्न खूप कठीण आहे. तो विचारण्याआधी बरंच धाडस मला गोळा करावं लागतंय. ओठांना नाकाला मुरड घालत नीमा म्हणाली. परेशच्या छातीतच धस्स झालं. काय असेल नीमाचा पुढचा प्रश्न? नीमा म्हणाली, हृदय घट्ट करून ऐकव. अगं तू ऐकव ना खरं, मी हृदय केव्हाचं घट्ट करून बसलोय. तर प्रश्न असा आहे की लग्नानंतर मी तुझ्या घरी कायमची राहायला येणार नाही. चालेल तुला? परेशच्या चेहऱ्याकडे बघण्याचं टाळत नीमानं विचारलं. काय 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 म्हणालीस तू? पुन्हा पुन्हा सांग मला. नीमा असा प्रश्न विचारेल असं त्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. नीमा पुढे काही बोललीच नाही. काही क्षण असेच जाऊ दिल्यानंतर परेश म्हणाला, लग्नानंतर तू आमच्या घरी राहायला येणार नाहीस म्हणजे काय? अरे म्हणजे मी माझ्या घरी माझ्या आईबाबांच्या बरोबर राहीन. आणि मग मी कुठे राहायचं? परेशने डोळे विस्फारून विचारलं. तो तुझा प्रश्न आहे. तू कुठेही राहू शकतोस. तू तुझ्या घरी राहू शकतोस किंवा तुला वाटलं तर माझ्या घरी राहू शकतोस. चॉईस इज युअर्स. नाही, पण मला हे बरोबर नाही वाटत ना. कसं आहे, घरोघरी लग्न होतात तेव्हा नववधू आपल्या नवऱ्याबरोबर त्याच्या घरी जाते. त्यावेळी तिला रडू कोसळतं. तिचे आई बाबा बहीण भाऊ रडायला लागतात. जमलेले आप्तेष्टसुद्धा कावरे-बावरे दिसायला लागतात. अशा वातावरणात नववधूनं आपल्या नवऱ्याबरोबर त्याच्या घरी राहायला न जाता आपल्याच पूर्वीच्या घरात राहायला जावं असं कुणाकुणाला वाटत नाही. अगं खुद्द त्या नववधूला सुद्धा तसं वाटत नाही. डोळ्यातनं वाहणारं पाणी पुसून ती आपल्या नवऱ्याबरोबर त्याच्या घरी राहायला मोठ्या आनंदात जाते. असं सगळं असताना तू लग्नानंतर आपल्याच आईबाबांच्या घरी का राहू बघतीयेस? कारण मनात नसून सुद्धा मला घर सोडावं लागणार म्हणून. आणि कुठलीही गोष्ट मला मनाविरुद्ध करणं जमत नाही. अगं जमून घे ना तू प्लीज. पण नाही जमून घेता येणार मला. तुझ्या आईशी माझं जमणार नाही. अगं असं कसं म्हणतेस? माझी आई खूप प्रेमळ आहे. अगं हे बघ, प्रत्येकाची आई प्रेमळ असतेच, पण तिचं सासूत परिवर्तन होतं ना तेव्हा ती बदलते. अरे ही सुद्धा जगराहाटी आहे. आजची सून उद्याची सासू असते, पण तरीसुद्धा ती आत्ताच्या आपल्या सासूला समजून घेतच नाही. आजची सासू ही कालची सून असते, पण ती सुद्धा आपल्या सुनेला समजून घेतच नाही किंवा समजून घेण्यात कमी पडते असं म्हटलंच तरी चालेल. पण आहे हे असं आहे. मला सांग, मी तुझ्याशी लग्न केलं तर मी माझं घर का सोडावं? माझ्या आईबाबांना मी का सोडावं? अगं त्यांना सोडायचा प्रश्न येतो कुठे? तू त्यांना वाटेल तेव्हा भेटू शकतेस ना. त्यांच्यापाशी जाऊन राहूही शकतेस. मी त्याबद्दल काही म्हणणार नाही. मीच कशाला, माझे आईबाबासुद्धा काही म्हणणार नाहीत. अरे सुरुवातीला नाही म्हणणार काही, पण नंतर म्हणतील. तुला काय माहिती? मी बघते की आजूबाजूला सगळीकडे हेच चाललंय आणि ते माझ्यापुरतं तरी मला थांबवायचं आहे. मग तू लग्नाशिवाय राहणार आहेस का? का म्हणून? मी का लग्नाशिवाय राहीन? मी लग्न करीन, पण आईबाबांना आणि घराला सोडणार नाही. पुष्कळशा मुली लग्नानंतर नवऱ्याच्या घरी जातात. त्या नव्या घरात कंटाळतात. त्यात सासूचा जात सुरू झाला की कुठलं तरी निमित्त काढून आपल्या म्हणजे पूर्वीच्या घरी येतात. सासरी जायचं नावच नाही काढत. मग तिचा नवरा शनिवार रविवार तिच्या घरी येतो. अशा नवऱ्यांना शनिवारचा पाहुणा असं म्हणतात. मला असं सगळं व्हायला नको आहे. सुरुवातीपासून मी तुझ्या घरी येणार नाही. मधनं येत जाईन, पण मुक्काम करणार नाही. नीमाच्या वरपरीक्षेच्या संकल्पनेला हे असं गंभीर वळण मिळू शकतं याचा विचारच परेशने केलेला नव्हता. त्यामुळे नीमाच्या या निर्णयानं नाही म्हटलं तरी तो हादरला. पुढे काय करावं ते त्याला सुचेना. सुन्न विमनस्क मुद्रेनं दोघं एकमेकांकडे बघत राहिली. क्षणभर त्या दोघांना एकमेकांना बघून मोठ्यांदा हसावं का रडावं हेच समजेना. दोघांच्या याबोल अवस्थेला तडा देण्यासाठी परेश म्हणाला, मी नवरा म्हणून पसंत नाही आहे का तुला? नाही रे, तू नवरा म्हणून पसंत आहेस. मगाशी मी वरपरीक्षा वगैरे म्हणाले ना, तुला भलते सलते प्रश्न विचारले. तू सुद्धा गंभीरपणे माझ्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीस. ते सगळं विसरून जा. म्हणजे शेवटी तू जे म्हणालीस की लग्नानंतर माझ्या घरी कायम मुक्कामाला येणार नाहीस, ते पण विसरून आम्ही? मोठ्या आशेनं नीमाकडे बघत परेशनं विचारलं. नाही, तेवढंच विसरायचं नाही, हे लक्षात ठेव. ठीक आहे, आपण लग्न तर करू. कुणी कुणाच्या घरी राहायचं ते नंतर बघू ना.
नाही नाही, ते आधी ठरवू, मग लग्न करू. नेमा काही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हती. तर मग आपण असं करू, तू माझ्या घरी येऊच नकोस, मीच लग्नानंतर तुझ्या घरी येईन. अगं बाई, म्हणजे तू घरजावई होणार? अरे अरे, घरजावई ही आपल्याकडे शिवी आहे. अरे तू घरजावई झालेला मला अजिबात चालणार नाही. मग मी असं करतो, माझ्या आईबाबांसकट मी तुमच्याकडे राहायला येतो, किंवा तू तुझ्या आईबाबांसकट आमच्याकडे राहायला ये. निमा, मला वाटतं मी सुचवलेल्या ह्या व्यवस्थेमुळे आपला गुंता सुटायला मदत होईल बरं का. अरे पण या तुझ्या व्यवस्थेला तुझ्या माझ्या आईबाबांची हरकत नसायला पाहिजे ना. शिवाय आमचं घर लहान आहे, त्यांनी राहायचं म्हटलं तरी राहता येणार नाही, सगळ्यांची गैरसोय होईल. आयडिया. हे बघ, तसं बघूच आता आमचंही घर लहानच आहे, त्यात तुझ्या आईबाबांना राहायला या म्हणणं शक्य नाही. पण निमा, आपण एक घरू शकतो. हे बघ, दोन्ही घरं विकून टाकायची, एकच नवीन घर विकत घ्यायचं. असं घर घ्यायचं की दोघांच्याही आईबाबांना तिथे आरामात राहायला मिळेल. हां, मला वाटतं माझ्या समस्येवर हा तू सुचवलेला तोडगा चांगला आहे. पण आपल्या आईबाबांना तो पसंत पाडायला पाहिजे ना रे. हे बघ, तू असं कर, तुझ्या आईबाबांची तू समजूत काढ. माझा प्रश्न तसा सोपा आहे. कसं आहे, माझे आईबाबा समंजस आहेत, माझ्या मताशी सहमत होतील ते. आणि माझे सुद्धा आईबाबा काही आडमोठे नाही आहेत बरं का, ऐकतील तेही माझं. मग ठरलं, आपलं लग्न होणार हे ठरलं, आणि सगळ्यांनी नव्या घरात एकत्र राहायचं हा विचार संमत करून घेऊ आपण. आणि दोघं निघाले. मध्येच परेशनं नेमाला विचारलं, अगं तू लवकर जाणार होतीस ते राहिलं की? आई गं, ते विसरलेच की रे, आधीच उशीर झालाय, आता आणखीन नको उशीर व्हायला. आणि नेमा लगबगीनं निघाली. परेशही आपल्या घराच्या दिशेनं चालायला लागला. नेमा घरी पोहोचली. तिला आलेली बघता तिचे बाबा म्हणाले, अगं काय किती उशिरा परततीयस? तुझ्यासाठी एक स्थळ आणलंय तुझ्या काकांनी. उद्या तुला बघण्यासाठी ती मंडळी येणार आहेत, पण त्याआधी काकांना तुला भेटायचं होतं, तुला व्यवस्थित सगळी कल्पना द्यायची होती त्यांना. वाट बघून बघून गेले ते आपल्या घरी. उद्या तू कामावर जाऊ नकोस, रजा टाक बरं का. आणि त्याच वेळी तिकडे परेशचे बाबा त्याला सांगत होते, अरे परेश, किती उशीर रे, तुला एक स्थळ सांगून आलाय हो, तुला बघण्यासाठी मुलीकडचे दोघे आले होते, उद्या येतील परत, उद्या ऑफिस सुटल्यानंतर डायरेक्ट घरीच ये हो. परेश घाईघाईनं आपल्या खोलीत गेला. दार बंद करून त्याने निमाला फोन लावला. अगं, मला एक स्थळ सांगून आलंय निमा, उद्या येणार ती मंडळी आमच्याकडे, मुलीला कुठे दाखवायचं ते ठरवण्यासाठी. निमा पण ओरडली, काय सांगतोयस? इथे आमच्याही घरात तोच प्रकार आहे, माझे काका एक स्थळ घेऊन येत आहेत माझ्यासाठी. आणि मग परेश आणि निमा हसायलाच लागले, हसता हसता गंभीरही झाले. आपल्या प्रेमपूर्ततेसाठी तत्परतेनं काहीतरी करायला हवंय ह्याची जाणीव झाल्यामुळे गंभीर होऊन दोघेही विचार करायला लागले आपापल्या घरी.